नमस्कार, आपणा सर्वांचे नादीप्स किचन मध्ये खूप खूप स्वागत। आपण नादीप्स किचन मध्ये गौरी गणपती स्पेशल रेसिपी सिरीज बघत आहोत। त्यामधली आजची आपली रेसिपी आहे खारी शेव। आपण गोडाच्या बऱ्याच रेसिपी टाकल्यात, पण गोडासोबतच काहीतरी नमकीन असावं आणि ही शेव अगदी करायला सोपी आहे। सोबतच दोन साहित्यामध्ये तयार होते, अगदी कुरकुरीत आणि खमंग लागते, थोडी सुद्धा तेलकट होत नाही। अगदी 10 मिनिटात बनणारी परफेक्ट अशी इन्स्टंट खारी शेवची रेसिपी आपण पाहूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। शेवचं पीठ भिजवण्यासाठी मी इथे एक टोपलं घेतलं आहे। मी अर्धा किलोची खारी शेव बनवत आहे, त्यासाठी इथे अर्धा किलोचा बेसन पिठाचा पुडा घेतला आहे। तुम्ही चना डाळीचं घरगुती दळलेलं बेसन सुद्धा वापरू शकता। मार्केटचं वापरणार असाल तर सम्राट किंवा हिरा वापरा। हे पीठ इथे मी चाळून घेत आहे। पीठ चाळून घेतल्यामुळे पिठामध्ये गुठळ्या किंवा गाठी राहत नाही आणि त्यामुळे काय होतं, शेव करताना सोऱ्यातून ती एकसारखी पडते। त्यामुळे इथे आपण हे पीठ चाळून घेऊया। शेवसाठी जर तुम्ही गिरणीतून इन्स्टंट पीठ दळून आणलं असेल तर नाही चाळलं तरी चालेल। पीठ चाळल्यामुळे पिठामधल्या गाठी आणि पिठाचे जाड कण सेपरेट झाले आहे, ते सुद्धा आपण स्पॅटुलाच्या साहाय्याने मॅश करत चाळून घेऊया। तर इथे व्यवस्थित सगळं पीठ चाळून झालं आहे। या पिठामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे, किंवा तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। हे मीठ सुद्धा पिठामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे या पिठामध्ये बॅटर टाकून हे पीठ भिजवणं। यामध्ये पाणी किती टाकायचं याचं काही निश्चित प्रमाण नाही, पण एकंदरीत किती पाणी लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगेल। हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठलेही लम्प्स किंवा गाठी राहता कामा नाही। अशा प्रकारे एखाद्या चम्मचच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल। पीठ भिजवण्यासाठी मला जवळपास पाऊण ग्लास पाणी लागलं आहे। या पिठामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा टाकत आहे। बेकिंग सोड्यामुळे शेव मस्त फुलते आणि ती कुरकुरीत सुद्धा होते, त्यामुळे टाकला आहे। सोडा टाकल्यानंतर हे एका डायरेक्शनने मिक्स करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हे बॅटर पडलं पाहिजे। या पद्धतीने तुम्हाला हे बॅटर हवंय। इथे मी स्टीलचा सोरा घेतलेला आहे। तुमच्याकडे जो सोरा असेल किंवा ज्या सोऱ्याने तुम्हाला शेव काढायला जमत असेल त्या सोऱ्याने तुम्ही शेव काढू शकता। पण जर तुम्ही पितळाचा सोरा वापरणार असाल तर पीठ यापेक्षा थोडंसं घट्ट बनवा। या सोऱ्यासाठी शेवचं हे बॅटर परफेक्ट आहे। या सोऱ्यामध्ये आपण आता चमच्याच्या साहाय्याने बॅटर भरून घेऊया। अगदी सहज बॅटर पडत आहे। सोऱ्यामध्ये जेवढं बसेल तेवढं बॅटर भरून घ्यायचं। या पद्धतीने सोऱ्यामध्ये बसेल तेवढं बॅटर मी भरून घेतलं आहे। सोऱ्या व्यवस्थित बंद करून घ्यायचा। शेवचं बॅटर तयार करून आपण लगेच शेव करायला घेत आहोत। हे पीठ भिजवत ठेवायची आवश्यकता नाही। शेव बनवण्यासाठी अशी एखादी पसरट कढई घ्या। त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला शेव काढायला घ्यायची आहे। तेलामध्ये शेव सोडताना तेल जर कडकडीत गरम नसेल तर शेव चिवट बनते, ती कुरकुरीत होत नाही, तेवढीशी ती फुलत नाही। इथे व्यवस्थित तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये असे गोल राऊंड मध्ये मी शेव टाकून घेत आहे। एकदा का शेव तुम्ही तेलामध्ये सोडली की गॅसची फ्लेम मिडियम करायची, कारण तेलामध्ये शेव टाकल्यानंतर ती पटकन तळल्या जाते आणि तिचा रंगही चेंज होतो। इथे मस्त कुरकुरीत अशी शेव मी तळून घेतली आहे। रंग सुद्धा छान आलाय। पुन्हा एकदा शेव टाकते। शेव टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच झारा घालायचा नाही। या प्रकारे शेव थोडी सेट झाल्यानंतर त्यामध्ये झारा घालायचा। ही सुद्धा शेव आपली परफेक्ट अशी तळून झाली आहे। आपण साईडला काढून घेऊया। याच पद्धतीने आपण सगळी शेव तळून घेणार आहोत। एकदम कुरकुरीत छान आणि सोऱ्यातून सुद्धा एकसारखी पडत आहे। आपण बॅटर व्यवस्थित मिक्सही केलं आणि पीठही व्यवस्थित चाळून घेतलं होतं, त्यामुळे शेव एकसारखी पडत आहे। त्यामध्ये कुठेही लम्प्स किंवा गाठी नाहीत। अर्धा किलोच्या पिठापासून 1 किलो पेक्षा जास्त शेव बनते। तर या पद्धतीने इथे आपली खारी शेव व्यवस्थित परफेक्ट अशी तयार आहे। खूप जास्त खटाटोप नाही, अगदी 2-3 साहित्यामध्ये बेसन, तेल आणि मीठ यामध्ये ही शेव बनते। खायला अप्रतिम लागते। ही शेव खूप कुरकुरीत बनते आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर 1.5-2 महिने तुम्ही आरामात खाऊ शकता। तर तुम्ही सुद्धा ही खारी शेवची रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही जर नादीप्स किचनवर नवीन असाल तर नादीप्स किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।